फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण ही सुंदर छोटीशी डॉयली 5 रंगाची आहे म्हणून आपण त्याला म्हणू पंचरंगी डॉयली करणार आहे। होळीच्या मुहूर्तावर अशी सुंदर डॉयली करून तुम्ही कोणालाही मैत्रिणींना वगैरे गिफ्ट देऊ शकता। अगदी सुंदर आणि पटकन होईल अशी आहे। 3 रोज बॉर्डर असलेले आपण याच्या आधी एक मोठी डॉयली केली आहे चांगली 14-15 इंच, पण ती आपण वेळ लागतो करायला। पण ही कशी अगदी एका दिवसात काय 1-2 तासात करून आपण पटकन कोणालाही गिफ्ट देऊ शकतो। तर इतकी सुंदर डॉयली कराल तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। फक्त 30 ग्रॅम लोकरीत झालेली आणि आपण बघू शकता इथे की 9 इंच रुंदी असलेली ही अशी सुंदर डॉयली आहे। तर खूप आवडेल तुम्हाला करायला आणि अतिशय सुंदर दिसते, अट्रॅक्टिव्ह। तुम्ही इथे मध्ये फ्लॉवर पॉट ठेवण्यासाठी उपयोग करू शकता। चैत्र गौर बसवताना इथे खड्याच्या गौरी असतील तर गौरी ठेवायच्या उपयोगाची आहे। लहानशी एखादी मूर्तीसुद्धा तुम्ही शोकेसमध्ये याच्यावर ठेवू शकता। अशी खूप वेगवेगळे उपयोग असलेली ही सुंदर डॉयली आणि गिफ्ट द्यायला तर बेस्ट आहे, कारण फक्त 30 ग्रॅममध्ये म्हणजे इतक्या कमी पैशात तर काहीच होत नाही गिफ्ट आजकाल। आणि ज्याला द्याल त्याला खूप आवडेल, कारण की तो घरी छान वापरू शकेल। चला तर पटकन आपण याचं पॅटर्न पाहू। आता तुम्हाला जर अशी म्हणजे मधली धागा पोकळ ठेवून 3 ओळींची किंवा 3 रोज बॉर्डर असलेली समई रांगोळी करायची असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकता। आपण तशी डबल बॉर्डर असलेली समई रांगोळी केलेलीच आहे, 2 रोज बॉर्डर असलेली। फक्त याला 3 रोज बॉर्डर आहे, तर ही आणखीन थोडी वेगळी दिसते। तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला। पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करा। पण त्याच्या आधी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना। चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। जेव्हा तुम्ही करून मला फोटो पाठवता नक्की पाठवा, मला खूप आवडतं तुम्ही केलेल्या वस्तूंचे फोटो पाहायला। पण तेव्हा फोटो काढताना नेहमी आधी क्रोशाच्या वस्तूंची, लोकरीच्या पर्टिक्युलरली एक गोष्ट लक्षात ठेवायची की हाताने थोडं आकार व्यवस्थित करून मगच फोटो काढायचा। फोटो काढायची घाई केली की चांगली झालेली वस्तूसुद्धा चांगली दिसत नाही, मग फोटो व्यवस्थित नाही आला तर। त्यामुळे खूप काळजीपूर्वक असा सुंदर फोटो काढून मला नक्की पाठवाल ताबडतोब, याची मला खात्री आहे, कारण तुम्ही खूपच फास्ट करता सगळ्याजणी, मला माहीत आहे। चला तर आपण पटकन याचा पॅटर्न पाहूया। या स्पेशल रंगीबेरंगी डॉयलीसाठी आपण हे सगळे रंग घेतो आहे। जे उरले असतील ते घ्या, असं काहीच नाही याच्यात। 3.5 mm ची सुई घेत आहे। तर आपण सुरुवात करूया या डार्क रंगांनी, ब्राऊन कलरनी। मला तर खरं 9 रंग किंवा 7 रंग घेऊन करायची इच्छा होती खास होळीसाठी असा, पण त्यांनी फार ते किचकट मोठी होईल म्हणजे मुख्य म्हणजे, आणि करायला खूप क्लिष्ट होईल। त्यापेक्षा आपण ही थोडी लहानच करूया। तर सुरुवात करू आपण मॅजिक लूपमध्ये 12 डबल क्रोशे करून। पहिला डबल क्रोशे 3 चेनचा, दोऱ्याचा वेढा घेऊन मॅजिक लूपमध्ये घातला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, 3 टाके आहेत, 3चे 2, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1। हा झाला दुसरा डबल क्रोशे। तर पहिल्यात हवं तर मार्कर घालून डबल क्रोशे 12 इन मॅजिक लूप, डबल क्रोशे 3, 4, 5 असे 12 डबल क्रोशे करा। 12 डबल क्रोशे झाल्यावर दोरा ओढून घ्या, घट्ट त्याची घट्ट करा आतला भाग आणि पहिल्या डबल क्रोशेशी जोडून हा राऊंड पूर्ण करा। स्लिप स्टिच इन द फर्स्ट डबल क्रोशे। तर आपला पहिला राऊंड पूर्ण झाला। दुसरा राऊंड नेहमीप्रमाणे की प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे। पहिला डबल क्रोशे पुन्हा 3 चेनचा, दुसरा डबल क्रोशे त्याच टाक्यात, 2 डबल क्रोशे इन ईच स्टिच, सेकंड डबल क्रोशे इन द सेम स्टिच, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट, आणि जाता आता हा दोराही हाईड करू आपण, 1, 2। रिपीट दिस 12 टाइम्स। 24 डबल क्रोशे झालेत आपले करून। पहिल्या डबल क्रोशेशी पुन्हा स्लिप स्टिचने आपण जोडू। दुसरा राऊंड आपल्या इथे पूर्ण झाला। आता तिसऱ्या राऊंडला आपण असंच करणार आहे। तिसरा नेहमीसारखा म्हणजे एका टाक्यात 1 डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1 इन 1 स्टिच, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट, 1, 2, अगेन डबल क्रोशे 1 इन नेक्स्ट स्टिच, डबल क्रोशे 2 in next,
नंबर ऑफ स्टिचेस विल बी 36. 12 वेळा हे केलं की आपले टाके किती होतील? 36. 36 टाके झाले आहेत आपले. आता आपण बंद करू आणि दोरासुद्धा कापून घेऊ. पुढचा राऊंड आपल्याला हिरव्यानी करायचा आहे. कुठल्याही एका टाक्यात हिरवा दोरा जोडून घ्या. आपण तिथेच जोडला जिथे आपण पहिला बंद केलं होतं राऊंड याच्या आधीचा. इथे आता व्ही करायचा आहे, म्हणजे एक डबल क्रोशे म्हणून 3 चेन केल्या, 2 चेनमध्ये आणि पुन्हा एक डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, चेन 2, डबल क्रोशे 1. फर्स्ट डबल क्रोशे मीन्स 3 चेन, त्यामुळे 3 चेन आणि या 2 टोटल 5 चेन अँड 1 डबल क्रोशे इन द सेम स्टिच. स्किप 2 स्टिचेस, 2 टाके सोडून द्या आणि पुढच्या टाक्यात पुन्हा तसंच व्ही करायचं आहे, म्हणजे एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे. मग असे 3-3चे गट केले तर 36 टाके होते, म्हणजे 12 वेळा असे व्ही येतील आपले. तर हा राऊंड पूर्ण करा. परत 2 टाके सोडा, 1, 2 आणि तिसऱ्या टाक्यात व्ही करा. डबल क्रोशे 1, चेन 2, डबल क्रोशे 1 इन द सेम स्टिच. तर हा राऊंड असा पूर्ण करा. हा राऊंड झाला आहे आपला पूर्ण. आणि या पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लिप स्टिचने जोडू, म्हणजे तिसऱ्या चेनशी 5 पैकी. दोरा कापून घ्या. आता हा राऊंड झाल्यावर तुम्हाला असं पुन्हा ते वाटीसारखं झाल्यासारखं वाटेल, पण याच्या पुढचा राऊंड झाला की असं दिसणार नाही, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि हे आपण दोरा कापून इथे गाठ मारून घेऊ. नंतर हे सगळे दोरे हाईड करा व्यवस्थित. आता हा राऊंड झाल्यावर असं गोल वाटीसारखं झाल्यासारखं वाटेल तुम्हाला, पण त्याची काही काळजी करू नका. हा पुढचा राऊंड झाला की ते चाललं जाईल. आता पुढचा राऊंड आपण फिक्या पिवळ्या रंगाने करतो आहे आणि कोणत्याही एका व्हीच्या 2 चेनच्या गॅपमध्ये हा कलर जोडून घ्या. नेक्स्ट राऊंड बाय येलो, फेंट येलो, अँड वी जॉईन इट इन चेन 2 स्पेस. आता इथे आपल्याला 4 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करायचा आहे. तर पहिला डबल क्रोशे म्हणजे आपला 3 चेनचा केला. आणखीन 3 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 3, म्हणजे एकूण 4 डबल क्रोशे झाले. टाका मोठा करा. हा पहिल्या टाक्यात स्लिप सुई घाला आणि तो वर्किंग लूप त्यातून पास करा. दिस इज 4 DC पॉपकॉर्न. 2 चेन आणि त्याच गॅपमध्ये आणखीन एक पॉपकॉर्न, 4 डबल क्रोशेचा. तर डबल क्रोशे करा 4. 1, 2, 3, 4. 4 डबल क्रोशे. Enlarge the stitch, remove this hook, pass in the first stitch and pass this working loop from the first. हा झाला दुसरा 4 DC पॉपकॉर्न. त्याच्यामध्ये आपण 2 चेन केलं आहे, दिसतं इथे. आता पुन्हा 2 चेन करा आणि असाच दुसऱ्या पुढच्या व्हीमध्ये करा. 4 DC पॉपकॉर्न, चेन 2, 4 DC पॉपकॉर्न. डबल क्रोशे 1, 2, 3, 4. 4 डबल क्रोशे. दोरा काढून घ्या. हा सुई काढून घ्या त्यातून. पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात घाला आणि हा टाका त्यातून पास करा. 4 DC पॉपकॉर्न तयार झाला. 2 चेन आणि पुन्हा 4 DC पॉपकॉर्न त्याच गॅपमध्ये. प्रत्येक व्हीच्या 2 चेन गॅपमध्ये 2 पॉपकॉर्न केले आपण आणि मध्ये 2 चेनची गॅप केली. 3rd डबल क्रोशे, 4th डबल क्रोशे. पहिल्याच्यात टाकलं पहिल्या स्टिचमध्ये आणि हा टाका पास केला. हे झालं दुसरं शेल म्हणू आपण याला. हवं तर पॉपकॉर्न, 2 चेन पॉपकॉर्न आणि मग परत 2 चेन आणि मग पुढच्या व्हीच्या 2 चेनच्या गॅपमध्ये असंच 4 DC पॉपकॉर्न, चेन 2, 4 DC पॉपकॉर्न, देन अगेन चेन 2. रिपीट दिस 12 टाइम्स. शेवटच्या 2 चेन झाल्या की ह्या पहिल्या पॉपकॉर्नच्या वरच्या टोकाला इथे आपण स्लिप स्टिचनी बंद करून दोरा कापून घ्या. आता पुढच्या राऊंडसाठी आपण कोणत्याही एका ह्याच्यात हिरवा रंग जोडा 2 चेनच्या गॅपमध्ये. न्यू कलर इन चेन 2 स्पेस आणि इथे व्ही करा. व्ही म्हणजे एक डबल क्रोशे, 3 चेनचा केला, पुन्हा 2 चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे. म्हणजे आपला व्ही आहे, एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे, या मागच्यासारखाच. आता पुढच्याही गॅपमध्ये पुन्हा डबल क्रोशे 1,
चेन 2 डबल क्रोशे 1. Again in the next double crochet 1, chain 2, डबल क्रोशे 1. आता अशा प्रत्येक गॅपमध्ये करत चला. हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला आणि शेवटचा व्ही झाल्यावर आपण पहिल्या व्हीशी जोडून घेऊ त्याला, म्हणजे पहिल्या डबल क्रोशेशी तिसऱ्या चेनशी. तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने जोडलं. परत हा हिरवा दोरा कापून घ्या. पुढचा राऊंड आपण लालने करणार. तुम्ही इथे बघू शकता की आपला कंप्लीट हे गेलेलं आहे, त्याचा असं खोलगट जे झालं होतं ते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा राऊंड झाला की प्लेन होईल, तसं पूर्ण प्लेन झालेलं आहे ते. त्यामुळे थोडं मध्ये या चौथ्या राऊंडनंतर आपल्याला असं वाटीसारखं आल्यासारखं वाटतं, पण तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आता हे प्लेन झालं आहे. आता पुढचा राऊंड काय, आपण कोणत्याही 2 चेनच्या गॅपमध्ये परत लाल दोरा जोडून घ्या. 5 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करू आपण आता. 5 डबल क्रोशे पॉपकॉर्न. सो मेक 5 डबल क्रोशेस इन चेन 2 स्पेस ऑफ व्ही. 3, 4 आणि 5. 5 डबल क्रोशे केले, टाका काढला, सुई काढली, हा पहिल्या टाक्यातून पास केला. 5 डबल क्रोशे झाले हे. 5 डबल क्रोशे पॉपकॉर्न, चेन 3. अगेन 5 डबल crochet popcorn in the next 1, 2, 3, 4, 5. परत 5 डबल क्रोशे केले, सुई काढा पहिल्या याच्यातून, पहिल्या टाक्यात घाला आणि हा वर्किंग लूप त्यातून पास करा. 5 डबल क्रोशे पॉपकॉर्न, चेन 3. परत पुढच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न. तर असा राऊंड पूर्ण करा. 5 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न, चेन 3. हा राऊंड झाल्यावर असं दिसतं आहे आपलं. शेवटच्या 3 चेन केल्या मी आणि पहिल्या पॉपकॉर्नच्या टोकावर स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. दोरा हाईड करून घ्या. नंतर आता पुढचा राऊंड पुन्हा आपण हिरव्याने करणार आहे आणि मग शेवटचा राऊंड गुलाबीने. बस एवढ्या 2च राऊंड राहिले आहेत आता. तर हिरवा दोरा जोडू आपण. कोणत्याही एका 2-3 चेनच्या स्पेसमध्ये हिरवा दोरा जोडतो आहे आपण, म्हणजे 2 पॉपकॉर्नच्या मध्ये येतात आहे. तर इथे आपण 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे असं करणार आहे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, त्याच गॅपमध्ये 2 चेन आणि परत 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये तसंच 2 डबल क्रोशे, चेन 2, 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, चेन 2, 2 डबल क्रोशे. हे रिपीट करा. आता 24 गॅप आहेत, मग या म्हणजे 24 वेळा येईल असं. 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. बाकी मध्ये काहीच चेन नाही आहे, सतत शेल आहेत. 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. याला जर शेल म्हटलं आपण तर हे सगळे 24 शेल लागोपाठ येतील तुमच्या. आता डबल क्रोशे 2, चेन 2, डबल क्रोशे 2 इन ईच चेन 3 स्पेस. तर हा राऊंड पूर्ण करा. आता पुढचा राऊंड शेवटचा हा आपण या गुलाबी रंगाने करत आहे. छान गुलाबी रंग आहे हा. आणि याला 3 चेनच्या स्पेसमध्ये हे जे 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे आहेत. या 2 चेनच्या स्पेसमध्ये आपण हा गुलाबी रंग जोडून घेऊ. आता इथे आपल्याला 6 डबल क्रोशेचा पिको करायचा आहे. सॉरी, पिको नाही, पॉपकॉर्न करायचा आहे. पहिला डबल क्रोशे अर्थात 3 चेनचा केला. डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 3, 4, 5, 6. बघा आपण क्रमाक्रमाने हे फुलंही मोठे करत चाललो आहे. इथे 4 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न होता, हा 5 डबल क्रोशेचा होता आणि आता आपण 6 डबल क्रोशेचा करत आहे. तर 6 डबल क्रोशे केले, टाका मोठा केला, पुन्हा पहिल्या टाक्यामध्ये सुई घालून तो टाका पास केला. त्यात 6 डबल क्रोशे, रिमूव्ह हुक
अँड पास इट थ्रू द फर्स्ट अँड द लास्ट स्टिच. आता इथे या फुलांना मात्र आपण थोडंसं डेकोरेट करणार आणखीन. तर या सेंटर जो छिद्र असतं मध्ये पहा असं दिसतं, तर याच्यात सुई घालून एक सिंगल क्रोशे केला, 3 चेन, पुन्हा त्याच मधल्या गोलात सुई घालून सिंगल क्रोशे, 4 चेन, परत त्यातच सिंगल क्रोशे, शेवटी पुन्हा 3 चेन आणि यातच परत सिंगल क्रोशे. 6 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न झाल्यावर काय केलं आपण, मधल्या गोलात सिंगल क्रोशे पहिले, मग 3 चेन सिंगल क्रोशे, 4 चेन सिंगल क्रोशे आणि मग परत 3 चेन सिंगल क्रोशे. तर असं हे थोडं मोठं फूल केलं आपण. आता हे फूल झाल्यावर 3 चेन करा पुन्हा, 1 2 3, आणि या 2 शेल आहेत त्याच्यामध्ये जी जागा आहे, चेन नाही आहे तिथे, फक्त एक मध्ये जी जागा आहे तिथे आपण सिंगल क्रोशेने जोडला, हे फूल जोडलं. परत 3 चेन, 1 2 3, आणि पुढच्या शेलच्या 2 चेनच्या गॅपमध्ये नवीन फूल. असंच 6 डबल क्रोशेचा. डबल क्रोशे 1 2 3 4 5 6. 6 डबल क्रोशे, टाका मोठा केला, पहिल्या टाक्यात घातली सुई आणि तो टाका यातून पास केला. आता या मधला जो गोल आहे इथे त्यामध्ये सुई घालून एक सिंगल क्रोशे, 3 चेन, 1 2 3, अगेन सिंगल क्रोशे ॲट सेंटर. छान असा दिसतो पाहतो मध्ये गोल असा. मग 4 चेन, पुन्हा सिंगल क्रोशे, 3 चेन आणि पुन्हा सिंगल क्रोशे. 3दा करायचे हे. 3 चेनचा, 4 चेनचा आणि 3 चेनचा, म्हणजे असं छान फुलाचा आकार येतो. परत 3 चेन, 1 2 3, आणि या 2 शेलच्या मध्ये गॅपमध्ये आपण याला जोडायचं. बघा, ही 2 फुलं गुलाबी या लाल फुलांच्या मध्ये येतात. या 2 फुलांच्या मध्ये हे फुल आलं आणि या 2 फुलांच्या मध्ये हे फुल आलं. लक्षात आलं. आता असं पूर्ण ओळ करायची आपल्याला. परत 3 चेन, चेन 3, 6 डबल क्रोशे पिको पॉपकॉर्न इन द 2 चेन स्पेस ऑफ शेल ग्रीन. 2 3 4 5 6. Remove hook, insert in the first stitch and pass the working loop through it. Now insert in the center, make 1 single crochet, chain 3 single crochet, chain 4 single crochet, chain 3 single crochet, all at the center. chain 3 single crochet केला, 4 चेन करा, 1 2 3 4, पुन्हा त्यात सिंगल क्रोशे, 3 चेन परत, 1 2 3, आणि पुन्हा त्यातच सिंगल क्रोशे, आणि शेवटी 3 चेन, आणि जोडायचं कुठे सिंगल क्रोशेनी, तर या 2 हिरवे शेल आहेत ना त्याच्यामध्ये इथे सिंगल क्रोशेनी जोडायचं, आणि मग पुन्हा 3 चेन आणि पुढचा पॉपकॉर्न करायचा. तर असा हा पूर्ण राऊंड करून घ्या. तर 24 फुलं येतील असे. शेवटच्या 3 चेन झाल्या आहेत आपल्या, आणि आता आपण पहिल्या पॉपकॉर्नच्या हा जो गोल आहे मधला किंवा या पहिल्या डबल क्रोशेशी, तर पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. हे दोरे कापून घ्या, दोरे हाईड करा सगळे, आणि मग बघा आपली डॉयली किती सुंदर दिसते. ती अगदी छोटीशी केली आहे आपण, छान बघा इतकी सुंदर आपली डॉयली दिसत आहे. अगदी छोटीशी पण खूप छान. आणि तुम्ही इथे छोटीशी एखादी मूर्ती ठेवली किंवा फ्लॉवरपॉट काही ठेवलं तरी तुमच्या घराची शोभा वाढवणार आहे. तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. पंचरंगी डॉयली आहे ही, आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब करायला सांगाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.